हाय गाईज, आज आपण जत्रा बघणार. दीपोत्सवाची तयारी जोरात चालू आहे. हळूहळू गावकरी मंदिरात जमू लागले होते. दीपोत्सव थोड्याच वेळात चालू होणार आहे. गावकऱ्यांनी दीपस्तंभाकडे वाटचाल सुरू केली. दीपस्तंभावर दिवे लावण्यात येत होते. गावातील दिवाबडी दिवे लावण्यात व्यस्त होती. दिव्याच्या प्रकाशाने दीपस्तंभ अगदी उज्ज्वलित झाला होता. दीपस्तंभ प्रज्वलित केल्यावर पुन्हा एकदा मंदिरात जाण्यात येते. मंदिरातली जी तरंग आहेत ती तरंग घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. बरीच लोक मंदिरात जमा झालेली होती. आता ही तरंग गावचे मानकरी घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. त्या पाठोपाठ पालखीही फिरते. प्रत्येक देवतेसमोर आरती केली जाते आणि मंगलाष्टके म्हटले जातात. भरपूर प्रमाणात ग्रामस्थ मंडळी इथे जमली होती. फटाक्यांची आरास बघण्यास मिळाली. मंदिराची परिक्रमा पूर्ण झाल्यावरती तरंग आणि पालखी पुन्हा मंदिरात नेण्यात येते. अशा प्रकारे पालखी पुन्हा मंदिरात येते. पालखी सोहळा संपल्यानंतर दशावतारी नाटक चालू होते. छान असे दशावतारी नाटक चालू झालेले आहे. बघू शकता, एक आरोलकार दशावतारी मंडळ यांचे हे नाटक आहे. हे दशावतारी नाटक रात्रभर चालते. ते सकाळी सूर्य उगवेपर्यंत चालते आणि त्याची समाप्ती होते. चला मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. सध्या आपण हे नाटक पूर्ण बघणार आहोत.